आघाडी घेता आली आहे। महायुती अंतर्गत हा राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स बघितला जाईल। शिंदेंचाही परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे। धुळ्यात पुन्हा बाजी पलटल्याची बातमी येते। धुळ्यामध्ये 17व्या फेरीनंतर शोभा बच्छाव यांची आघाडी पाहायला मिळते। तर धुळ्यामधली ही बातमी, धुळ्यामध्ये पुन्हा एकदा काहीसं चित्र पालटलेलं दिसतंय। 17वी फेरी झालेली आहे आणि शोभा बच्छाव यांनी 15,000 मतांची आघाडी घेतलेली दिसतेय। काँग्रेस उमेदवार आहेत डॉक्टर शोभा बच्छाव, दोन्ही डॉक्टरच आहेत। सुभाष भामरे सुद्धा डॉक्टर आहेत, शोभा बच्छाव सुद्धा डॉक्टर आहेत आणि त्याच्यामध्ये सुभाष भामरे साधारणपणे स्ट्रॉंग कॅन्डिडेट मानले जात होते। मात्र आताच्या या फेरीच्या माहितीनुसार शोभा बच्छाव यांची आघाडी बघायला मिळते। 17व्या फेरीनंतर शोभा बच्छाव यांची 15,000 मतांची आघाडी। महाविकास आघाडीमधला आता फरक हा महायुती 19 आणि मविया 28 अशी आहे। मगाशी मविया 29 होतं। काही ठिकाणी महायुती पुन्हा एकदा आपला तोटा भरून काढते, काही ठिकाणच्या विजयाच्या दिशेने पुन्हा घोडदौड सुरू होते। हे एकदा प्रेक्षकांसाठी स्पष्ट करावं लागेल की हे आकडे म्हणजे कल आहेत। फार कमी जागा आहेत की ज्यांचे डिक्लेअर्ड विजय किंवा पराभव आहेत। जसे की पियुष गोयल हे आता विजयी झालेले आहेत। अशा फार निवडक जागा आहेत। आम्ही तुमच्यापर्यंत कल पोहोचवतोय। नितीश कुमारांनी भाजप नेत्यांना भेट नाकारली। मोठी बातमी, नितीश कुमारांनी भाजप नेत्यांना भेट नाकारल्याची बातमी येते। नितीश कुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी भाजप नेत्यांना भेट नाकारलेली आहे। शरद पवारांनी त्यांना मीटिंग सुद्धा त्यांच्या केला होता, ही आपण बातमी मगाशी चालवली। मी सगळ्यात आधी जाणार आहे माधव भंडारी। माधव भंडारी हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते राहिलेले आहेत। माधव भंडारीची सगळी परिस्थिती तुमच्याकडे, ताजी बातमी म्हणजे मुळातल्या परफॉर्मन्स बेतास बात आहे। नितीश कुमार यांनी भाजप नेत्यांना भेट नाकारल्याची बातमी आहे। नितीश कुमार अशा तऱ्हेचं काही पाऊल उचलू शकतात ही चर्चा सकाळपासूनच होती आणि त्यांचा एकंदर स्वभाव आणि आतापर्यंत राजकारण बघता त्यांच्याकडून हे अनपेक्षित नाही। त्यामुळे आत्ताच्या सगळ्या अत्यंत फ्लुइड वातावरणामध्ये आणि जोपर्यंत सगळं चित्र स्पष्ट झालेलं नाही तोपर्यंत नितीश कुमार सारखे जे सहजासहजी रंग बदलणारे राजकारणी आहेत ते त्यांची पावलं टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यात अनपेक्षित काही नाही। माधव भंडारी, एक आणखी मुद्दा असा आहे की एक परफॉर्मन्स बद्दल सुद्धा तुम्हाला विचारायचं होतं। एनडीएचा 292चा आकडा सध्या आहे आणि ईसीआय मध्ये भाजपच्या जागा 245च्या आसपास भाजप आघाडीवर आहे। या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणाल? इतर असं आहे की निवडणूक आयोगाच्या सगळ्या आकडेवारीनुसार भाजप 245च्या पुढे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए 300च्या पुढे जाईल असं आताचं चित्र आहे। माधव भंडारीजी, याच्यात मी तुम्हाला स्पष्ट विचारू इच्छितो। 2019ला 306च्या सुमारास एकट्या भाजपचा परफॉर्मन्स होता, तो आता 250च्या आसपास जर का खाली येत असेल तर या फिनॉमिनाकडे आपण कसं पाहता? एनडीए आपण बाजूला ठेवूया, आपण भाजपबद्दल बोलूया। नाही, अजून हे कल आहेत। आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अजून निकाल जाहीर व्हायचे हो आणि आपल्या सगळ्या निवडणूक पद्धती आणि मतमोजणी, या मतमोजणीमध्ये ज्या पद्धतीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय ते सगळं लक्षात घेता खरे निकाल समोर यायला अजून पुष्कळ वेळ लागणार आहे। एकच प्रश्न घेऊन मी हुसेन दलवाईंकडे जाईन। माधव भंडारीजी, हुसेन दलवाई आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आपल्या सोबत आहेत। ते असं म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता आता एनडीएतले घटक पक्ष हे आमच्याकडे यायला सुरुवात होईल असा त्यांनी दावा केला।